नमस्कार सर्वांना. मी निलेश कंकाळ, सहशिक्षक सत्यशोधक माध्यमिक विद्यालय गोशेगाव. मी टीचर्स आहे. मी अनेक वर्षापासून मॉडरेटरशिप करतो आणि एक्झामिनर पण आहेत आणि पेपर्स कसे काढतात याविषयी गाईडलाईन पण करतो. तर बघूया, आदरणीय शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय खरात साहेब, त्याचप्रमाणे डाएटचे प्राचार्य आणि मार्गदर्शक माननीय श्री कुमावत सर, त्याच पद्धतीने हरदास निकम सर, गणिताचे दायमा सर आणि मी कंकाळ सर, त्याचप्रमाणे खैरनार सर आणि सर्व टीम आपल्या गणिताची भीती दूर करण्यासाठी गणित मिशन गणिताशी मैत्री हा उपक्रम चालू केलेला आहे. तर त्यामध्ये सर्वात प्रथम पहिली चाचणी दिनांक 23 ऑगस्ट रोजी झाली. तर आपण त्याविषयी मॉडेल ॲन्सर्स बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि शिक्षक, तुम्ही पण फार तज्ज्ञ आहात शिक्षक वर्ग आपला, परंतु विद्यार्थ्यांसाठी गाईडलाईन म्हणून या ठिकाणी आपण पुन्हा एकदा त्यांचं सोल्युशन्स बघणार आहोत. तर मिशन्स मॅथमध्ये जो पहिला पेपर काढला होता आमचे मित्र लंगोटे सरांनी, तर मी या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन्स देण्याचा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करणार आहेत. बघूया. मॅथ फर्स्ट आणि सेकंड फर्स्ट आणि 2 चॅप्टर्सवर होती. तर क्वेश्चन्स नंबर 1 होता आपल्याला चूज द अल्टरनेटिव्ह आन्सर्स ऑफ द फॉलोइंग 1 मार्क. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 1 उत्तरपत्रिका लिहिताना या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स लिहायचे आहे. बघा, पहिला प्रश्न होता 2x + 3y = 5, देन 3x + 2y = 10. पर्याय क्रमांक आपल्याला लिहायचा होता ABCD. तर या ठिकाणी आपण रफ वर्क करायचं आहे. 2x + 3y = 5, देन 3x + 2y = 10. निरीक्षणातून आपण त्या ठिकाणी उत्तर काढू शकतो. 5x + 5y = 15, म्हणजे 5 आणि त्याला डिवाइड करा x + y = 3, म्हणजे ऑप्शन्स नंबर आपल्याला या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल विद्यार्थी मित्रांनो. पहिल्याचं C. त्याच पद्धतीनं जे दुसरं विचारलेलं होतं डेल्टा = 0, देन व्हॉट इज द नेचर ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. या ठिकाणी ऑप्शन्स नंबर A येईल त्याचं, रिअल अँड इक्वल. देन 3, हाईट अँड बेस ऑफ राईट अँगल are 12 cm and 5 cm. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेन्यूस. तर पायथागोरसचं या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे. 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग, 12² + 5². या ठिकाणी त्याचं 169, त्याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे 13, म्हणजे ऑप्शन्स नंबर येणार B. देन 4 नंबर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टेस्ट ऑफ सिमिलरिटी, म्हणजे सिमिलरिटी टेस्ट त्याच्यापैकी कोणती नाही आहे. तर SAS, SSS आणि AA ही सिमिलरिटी टेस्ट त्या ठिकाणी आहेत आणि ASA मात्र ही सिमिलरिटी टेस्ट नाही आहे. तर ती कोणती कॉन्क्रीट टेस्ट, म्हणून या ठिकाणी ऑप्शन इन E. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला A जे आहे तर ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला 1 टाइमच लिहायचे आहे. CABA अशा पद्धतीनं त्याचं ऑप्शन्स लिहायचं आहे. या ठिकाणी याला ओव्हरराईट करायचं नाही किंवा कट करून पुन्हा ऑप्शन्स लिहायचं नाही. तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क तिथं आउट ऑफ तिथं पडेल. बघूया विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सेकंड B या ठिकाणी बघूया. फर्स्ट B मधलं पहिलं इथे विद्यार्थी मित्र विचारलं रेशो ऑफ द करस्पॉन्डन्स साइड्स ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल इज 4-7. फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी साइड्स दिलेल्या आहे 4-7, म्हणजे त्याचा एरिया ऑफ विचारलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल 1, देन एरिया ऑफ ट्रायंगल्स 2 = साइड 1 स्क्वेअर डिवाइडेड बाय साइड 2 स्क्वेअर, असं आपण सूत्र वापरू शकतो. या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार. ओके, आणि त्या ठिकाणी 4चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 7चा स्क्वेअर = 16 डिवाइडेड बाय 49. पण आपल्याला
या ठिकाणी मध्ये विचारलेलं आहे. त्याच्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल 1 एरिया ऑफ ट्रायंगल्स 2 इज इक्वल टू 16 for 49. अशा पद्धतीने आपण सोल्युशन त्या ठिकाणी लिहिणार आहोत. 1 मार्क आहे या ठिकाणी. इथं फार ॲक्युरन्सी या ठिकाणी पहिला प्रश्न आणि दुसऱ्यामध्ये पाहिजे. प्रश्न दुसरा आहे विचारले विद्यार्थी मित्रांनो, इन अ ट्रायंगल ABC if A is equal to 30 degree. सोल्युशन बघू आपण. अँगल A is equal to 30 degree, then angle B is equal to 90 degree, then angle C is equal to 60 degree. Therefore triangle ABC is a 30, 60 and 90 degree of triangle. Then फाइंड द लेंथ ऑफ BC. या ठिकाणी BC ची लेंथ विचारलेली. आपण एक छोटीशी डायग्राम या ठिकाणी काढली तर आपल्याला अधिक छानपैकी इथं माहीत होणार. लेंथ ऑफ BC AC दिलेला आहे आपल्याला. AC इज इक्वल टू 10 या ठिकाणी दिलेला आहे. देन A आहे 30 डिग्री. आपल्याला BC फाइंड करायचं आहे. काय BC. तर BC जी साईड आहे ती अपोजिट ऑफ 30 डिग्री. 30 degree of opposite sides. ओके. देन 30 डिग्रीचे ऑपोजिट साइड्स कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो? BC. आणि सूत्र आहे 1/2 इंटू हायपोटेन्यूस म्हणजे AC. आपण मग AC ची किंमत आपल्याला दिलेली आहे 10. या ठिकाणी 2 डिवाइड करू. आन्सर किती येणार विद्यार्थी मित्रांनो? 5. अशा पद्धतीने आपण सेकंड प्रश्न या ठिकाणी सॉल्व करू शकतो. तिसरं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विचारलेलं आहे, राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन. राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन. मग आपण x² + 2x + 3 = 0 असं देऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं या ठिकाणी आपण देऊ शकतो 4x² + 3x + 1 = 0. क्वाड्रेटिक इक्वेशन लिहायचं असल्यामुळे म्हणजे इथं पहिला जो पद आहे x त्याचा काय पाहिजे आपल्याला? स्क्वेअर. ओके. देन फोर्थ नंबर या ठिकाणी विचारलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट. डिटरमिनंटची व्हॅल्यू आपल्याला विचारली होती 5, 7, 3 and 4. सोल्युशन्समध्ये आपण लिहूया 5 × 4 - 7 × 3. ओके. 5 4 = 20 - 7 3 = 21 = -1. अशा पद्धतीने आपल्याला पहिला प्रश्न AB या ठिकाणी आपण सॉल्व करू शकतो आणि छानपैकी लिहू शकतो. सेकंड ए मध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी विचारलेली होती विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी तुम्हाला पुन्हा लिहायची आहे, लक्षात ठेवा. प्रश्न काय तो सॉल्व द 2 ॲक्टिव्हिटीज अँड रिराईट असा प्रश्न येतो, म्हणजे तुम्हाला पुन्हा लिहायची आहे. या ठिकाणी ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्यामध्ये किंमत आहे. किंमत दिलेली तुम्हाला A = 6, DB = 9, A = 4 आणि फाइंड द EC बाय प्रोपोर्शनॅलिटी थेरम. या ठिकाणी बॉक्स करायचा आहे. मग काय AD डिवायडेड बाय DB = AE डिवायडेड बाय EC. त्यानंतर त्याला बॉक्स तुम्हाला करायचे आहे. त्या ठिकाणी DB ला बॉक्स करायचा आहे. त्याची व्हॅल्यू ठेवा 6 डिवायडेड बाय 9 = 4 डिवायडेड बाय EC. क्रॉस मल्टिप्लाय तुम्ही या ठिकाणी करू शकता. साइनम 54/6 म्हणजे EC 6 ने भाग द्या. साइनम 54 म्हणजे EC तुमचं उत्तर येणार या ठिकाणी 9. अशा पद्धतीने तुम्ही ईच ऑफ बॉक्सेसला तुम्हाला हाफ मार्क्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, सेकंड या ठिकाणी ॲक्टिव्हिटी विचारली होती ती सॉल्व द ॲक्टिव्हिटी फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन 2m²
plus 5m plus 6 is equal to 0. Here compare with the ax square plus bx plus c करायचं. a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू 5 आणि c ची व्हॅल्यू 6 या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे. मग डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे, तर त्याचं सूत्र लिहायचं या ठिकाणी b स्क्वेअर मायनस 4ac. मग 5चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए म्हणजे किती 2 आणि सी फॉर 6. या ठिकाणी आपण स्क्वेअर करा. 5चा स्क्वेअर 25 मायनस 4 2 जार 8, 8 6 जार 48, 8 सगळं 48. मग त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही या ठिकाणी करा. 8मधनं 5 गेले 3, तर आणि 4मधनं 2 गेले 2 आणि मायनस 23. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी सोल्युशन्स काढलेलं आहे. आणि इथं ॲन्सर्सला काय करायचं आहे तुम्हाला बॉक्स करायचे. इच बॉक्सेस ऑफ हाफ मार्क्स. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बॉक्स केले नाही तर तुमचा आउट ऑफ पेपर असताना तुम्हाला आउट ऑफ पेपर जर तुमचा जात असेल आणि बॉक्स तुम्ही नसेल करत तर तिथं तुमचा अर्धा 1 मार्क कमी होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी -6 असल्यामुळे आपण इथं -6 घेऊ. -6 देन -6 या ठिकाणी किती येणार प्लस, म्हणजे याचा आन्सर येणार +73. अशा पद्धतीने आपण छानपैकी सॉल्व्ह करू शकतो. थर्ड एक्झाम्पल आपल्याला इथं बघायचं आहे ॲक्टिव्हिटीचं. x + 2y = 6 असं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. आणि फॉर द ग्राफ करण्यासाठी आपल्याला टेबल्स करायचे विद्यार्थी मित्रांनो. इथे निरीक्षणातून आपण करू शकतो. बघा x ची व्हॅल्यू 2 आहे, +2 या ठिकाणी इकडे गेल्यावर -2 होईल, म्हणजे 6मधनं -2 गेल्यावर 4 आणि 2 डिवाइड केल्यानंतर किती येणार 2. देअरफॉर 2, 2 इज द आन्सर. y ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 ठेवल्यानंतर 2y म्हणजे 0 येणार. आणि या ठिकाणी x = किती येणार विद्यार्थी मित्रांनो 6, म्हणजे 6, 0. आणि या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती ठेवायची तिसरी आपल्याला 4, +4 इकडे गेल्यावर -4 येईल. 6मधनं 4 गेल्यावर 2 उरतात, 2 2ला डिवाइड केल्यावर किती येईल 1. आता आपल्याला बॉक्स कुठे दिलेले बघा. या ठिकाणी y च्या किमतीला पहिले बॉक्स दिलेला आहे, त्याच्यानंतर सोल्युशन्सला बॉक्स दिलेला आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी 6, 0ला बॉक्स करायचं आहे आणि 1ला या ठिकाणी बॉक्स करायचं आहे. अशा पद्धतीनं 4 बॉक्स आपण क्लिअर या ठिकाणी केलेले आहेत. ओके. हा सेकंड बी बघायचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. या ठिकाणी सेकंड बी मध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन सोडवायचे आहे 8 मार्क्ससाठी. तर फर्स्ट आहे एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ अ साइड ऑफ द सिमिलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर देन फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ऑफ ट्रायंगल. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 2 सिमिलर ट्रायंगल दाखवणं गरजेचं आहे. ट्रायंगल ABC अँड सिमिलर ट्रायंगल PQR. देन या ठिकाणी व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल ABC = दिलेला आहे 225 स्क्वेअर सेंटीमीटर. देन एरिया ऑफ ट्रायंगल PQR दिलेला आहे 81 स्क्वेअर सेंटीमीटर. PQ ची व्हॅल्यू दिलेली आहे 12 सेंटीमीटर आणि आपल्याला AB विचारलेला आहे. तर मग एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. समृद्ध त्रिकोणाचा क्षेत्रफळाचा प्रमेय या ठिकाणी वापरायचा आहे. फॉर्म्युला लिहायचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC / एरिया ऑफ ट्रायंगल PQR = AB स्क्वेअर / PQ स्क्वेअर. व्हॅल्यू 2 आपण 225 / 81 = AB स्क्वेअर / 12चा स्क्वेअर. या ठिकाणी स्क्वेअर रूट आपण या ठिकाणी घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. या ठिकाणी 15 / 9 = AB / 12. क्रॉस मल्टिप्लाय करू आपण विद्यार्थी मित्रांनो. 12 × 12 / 9 = AB.
या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि EBची व्हॅल्यू या ठिकाणी येणार 20 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपण याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल छानपैकी बघितलेलं आहे. सेकंड प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला होता की इन अ ट्रायंगल MNP, triangle MNP is equal to 90 degrees, side NQ is the perpendicular of side NP, MQ is equal to 16 centimeter, QP is equal to 4 centimeter, then find the NQ. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जॉमेट्रिक मीन थेरम भूमितीय मध्याचं सूत्रानुसार वापरायचं आहे. NQ चा स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP. या ठिकाणी व्हॅल्यू ठेवू आपण. NQ चा स्क्वेअर काढायचा आपल्याला. MQT आहे 16 इंटू 4. The calculation is 64. NQ square is equal to 64. Then NQ is equal to in square root of 64. त्याचं वर्गमूळ आपण या ठिकाणी लिहूया 8 सेंटीमीटर. देन NQ is equal to 8 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण सोल्युशन्स तिथे लिहू शकतो. थर्ड एक्झाम्पल यामध्ये विचारलेलं होतं. एक ट्रायंगल दिलेला होता त्याच्यामध्ये इन अ ट्रायंगल MNP, NQ इज अ बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल MNP असं दिलेलं आहे आणि QP आपल्याला फाइंड करायचं आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बाय सेक्टर थेरम हे अर्धा मार्क्स आहे त्या ठिकाणी. त्याचं सूत्र तयार होतं NM डिवायडेड बाय NP इज इक्वल टू MQ डिवायडेड बाय QP. Fill the value of 5 divided by 7 is equal to 2.5 divided by QP. क्रॉस मल्टिप्लाय आपण करूया. QP is equal to 2.5 multiply 7 by 5. फायनल डिवाइडेड करा 0.7 multiply 7 in म्हणजे QP is equal to 3.5 सेंटीमीटर. देन फोर्थ आपल्याला विचारलं होतं फॅक्टर्स काढायचे आहे. x स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. अशा ठिकाणी त्याचे फॅक्टर्स आहे. विद्यार्थी मित्रांनो मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे या ठिकाणी 54 आणि ॲडिशन आलं पाहिजे -15. तर -9 आणि -6 हे दोन फॅक्टर्स आहे. आपण बघूया याचं कसं करायचं. एक्स स्क्वेअर मायनस 9x मायनस 6x प्लस 54 इज इक्वल टू 0. 2चे ग्रुप्स करा. या ठिकाणी x कॉमन काढा. x मायनस 9 मायनस 6 देन x मायनस 9 इज इक्वल टू 0. First factor is x minus 9 and at that factor is x minus 6 is equal to 0. Therefore x minus 9 is equal to 0. X is equal to plus 9 or x minus 6 is equal to 0. Therefore x is equal to plus 6. Then 9,6 is a root of quadratic equation. अशा पद्धतीने आपण सोल्युशन्स या ठिकाणी लिहू शकतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. पाचवा प्रश्न आहे बी मधला, सेकंड बी मधला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x या ठिकाणी विचारलेली आहे. तर याला इक्वेशन 1 द्यायचं 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 आणि सेकंड इक्वेशनमध्ये त्याला द्यायचं की 2x प्लस y इज इक्वल टू 13. या ठिकाणी आपल्याला याची कोएफिशियंट सारखी करायची है ना. किंवा या ठिकाणी सबट्रॅक्शन करूया आपण. सबट्रॅक्शन फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड 2चा आपण काय करू सबट्रॅक्शन करू. 2x प्लस मायनस 3y इज इक्वल टू 9 देन 2x प्लस y इज इक्वल टू 13. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करूया मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट सेकंड बाय 3 आपण त्याला गुणवू. म्हणजे 2x प्लस y इज इक्वल टू 13 ला आपण 2 न मल्टिप्लाय कर 3 न मल्टिप्लाय 3 2 जार 6x प्लस 3y इज इक्वल टू 39. याला इक्वेशन नंबर आहे 3. ओके. देन या ठिकाणी आपल्याला फर्स्ट आणि थर्डचं काय करायला लागेल ॲडिशन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड
3. Then 2x minus 3y is equal to 9. 6x plus 3y is equal to 39. 3y cancel in. Therefore 8x is equal to 48. Therefore x is equal to 48 by 8. Therefore x is equal to आपल्याला किती येणार या ठिकाणी 6. अशा पद्धतीने आपण छानपैकी सोल्युशन्स त्या ठिकाणी लिहू शकतो. तिसरा ए विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्हिटीचा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ऍक्टिव्हिटी पुन्हा लिहायची, लक्षात घ्या आणि तिथे बॉक्स करायचे. इक्वेशन दिलेलं आहे सायमल्टेनियस क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² + 2m + k = 0 आणि तिथं व्हॅल्यू दिलेली आहे -7/5. ही कशाची आहे विद्यार्थी मित्रांनो? रूटची व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे पहिल्या बॉक्समध्ये येईल -7/5. त्यानंतर एमची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे, तीच -7/5 लक्षात घ्या. त्यानंतर एमची व्हॅल्यू हीच पुट करायची आहे -7/5 स्क्वेअर. देन +2 × -7/5. इथं याचा स्क्वेअर करायचा, कॅल्क्युलेट करायचं आणि इथं आन्सर येणार 7 आणि k = येणार -7. अशा पद्धतीनं आपण ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. लक्षात घ्या, तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये बॉक्स देणं फार गरजेचं आहे. तिसरा ए मध्ये सेकंड ॲक्टिव्हिटी बघा. या ठिकाणी इथं बॉक्सेसमध्ये येईल PM/QM थेरम ऑफ बायसेक्टर, PM/MR = PY/YR थेरम ऑफ बायसेक्टर. अशा पद्धतीने आपण छानपैकी प्रूफ या ठिकाणी बघितलेला आहे आणि सेकंड पार्टमध्ये आपण लवकरच भेटूया. थँक्यू, धन्यवाद आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.